ऑडिओ नंबर 42. मी डॉक्टर चारुशीला बिराजदार, एकार्ड टोले यांचं पुस्तक. तर आता आपण एका नव्या डिस्कशनला ओपन होतोय. तर त्यांनी सांगितलं असं एक त्या पुस्तकात, की जरी तुम्हाला तुमच्या जीवनाची परिस्थिती असमाधानकारक वाटली किंवा सहन होत नसेल, तर शरणागती पत्करा. म्हणजे तुम्ही अजागरूक विरोधाचा पॅटर्न आहे, जो ती परिस्थिती आणतो, तर तोच ब्रेक होईल, असं त्यांचं म्हणणं आहे, ऑथरचं. तर शरणागतीमध्ये तुम्ही ॲक्शन पण घेऊ शकता आणि चेंज इनिशिएट पण करू शकता किंवा गोल पण अचीव करू शकता. पण शरणागतीच्या अवस्थेत एका वेगळ्या प्रकारची ऊर्जा वाहत असते. तर शरणागती ही तुमच्या अस्तित्वाच्या ऊर्जेशी तुम्हाला जोडते आणि जर एखादे काम करताना तुम्ही अस्तित्वाशी जोडले गेलात, तर जीवन ऊर्जा तुम्हाला वर्तमान काळात आणते. तर इथे विरोध न केल्यामुळे जे करताय त्याची गुणवत्ता सुधारते, असं ऑथर म्हणतात. आणि मग जे परिणाम मिळतील त्याचा गुणवत्तेवर इफेक्ट होतो, म्हणजे चांगला सकारात्मक परिणाम होतो. सो शरणागती हाच मार्ग आहे सकारात्मक परिणाम स्वीकारण्यासाठी किंवा मिळण्यासाठी. तर विरोधाच्या स्थितीमध्ये सकारात्मक क्रियाच घडत नाही. तर आपल्या मनाच्या स्तराची गुणवत्ताच आपला भविष्यकाळ ठरवते. त्यामुळे सारखं डोक्यात काहीतरी आवाज होत असेल, तर तो आवाज ऐकायचा आणि त्याला सांगायचं, नाही आत्ता शरणागती पत्करायची, ॲक्सेप्ट. तर शरणागती ही सगळ्यात मोठी सकारात्मक गोष्ट आहे. कुठलीही सकारात्मक कृती न करता जर शरणागत मन नसेल, तर मग मात्र अडचणी येतात, विरोध होतो, सारखी भांडण, कटकट. म्हणजे थोडक्यात काय आहे, मनाची शांतता जाते. तर या पुस्तकातनं आपण काय शिकलो, तर मनाची शांतता कशी आणायची. आता त्यांनी प्रश्न असा विचारला, की न आवडणाऱ्या घटना जर घडत असतील, तर काय करायचं. तर दुःख, असमाधान नसेल, तर मग त्या न आवडणाऱ्या जरी घटना असतील तरी त्या आपण स्वीकार करतो. आणि असमाधान, एकाने असा प्रश्न विचारला, की जर का समजा आपल्या कसं असतं आयुष्यात, जर सगळंच सप्पक होत गेलं किंवा कार्डिओग्रामची कशी रेख सरळ असते, तर धोपट जर आयुष्य होत गेलं तर ते बोर होतं. तर एका साधकाने असा प्रश्न विचारला, की जर असमाधान नसेल तर मग माणसं काही ॲक्शनच घेणार नाही आणि मग काहीच कृती घडणार नाही. तर मग त्यांनी असं उत्तर दिलं, की शरणागतीत तुम्हाला कळतं की काय करायला पाहिजे. तर एका वेळी एक गोष्ट आणि त्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे. तर ऑथर सांगतात, की आपण नेचरकडनं शिकायला पाहिजे, की बघा कसं सगळं आपोआप परिवर्तन घडतं. म्हणजे फुलं पहा, आपोआप उमलतात, आपल्याला काही करावं लागत नाही त्याच्यासाठी. तर जर आत्ताची सर्वसाधारण परिस्थिती आपण जी फेस करतोय सध्या किंवा आपण ज्याला तोंड देतोय अडचणींना, ती जर अनप्लेझंट असेल तर ते स्वीकारा. त्यांनी काय सांगितलं, की त्या घटनेपासून तुम्ही विलग व्हा. म्हणजे ठीक आहे, घटना घडली एखादी, की मला बाहेर जायचं आणि पाऊस येतोय, ही एक साधी घटना आहे. ते आपण काय करतो, मनानी विचारांनी त्या घटनेला जोडले जातो. तर ते मन आणि विचार बाजूला ठेवायचे आहेत. घटना घडली एवढंच त्याच्याकडे बघायचं आहे. म्हणजे मग प्रेझेंट मुमेंटमध्ये राहून आपण ती घटना ॲक्सेप्ट करू शकतो. तर प्रतिक्रिया सारखी द्यायची गरज नसते. म्हणजे खूप वेळा आपण म्हणतो, शी काय पाऊस पडतोय. काही गरज नाही आहे. पाऊस त्याचा त्याचा पडतोय, ही घटना आहे एक. त्याला विचार अजिबात जोडायचे नाहीत, असं आपल्याला ऑथर सांगतायत. तर एखाद्या घटनेकडे पहा, मी काही करू शकतोय का. आता पाऊस पडतोय, त्याला तुम्ही काही करू शकताय का, तर नाही करू शकत आहे. मग ठीक आहे, इम्प्रूव्ह करू शकत नसाल तर त्या परिस्थितीतनं स्वतःला बाहेर काढा. म्हणजे विचारांनी आपण त्या परिस्थितीला जोडले जातो. तर त्याच्यातनं त्या विचारांची ती जोड आहे तीच कट करायची. तर ऑथर म्हणतोय, की मी असं अजिबात म्हणत नाही, की प्लॅनिंग करू नका किंवा भविष्यात जाऊ नका, असं नाही मी म्हणत आहे. कदाचित जास्तीत जास्त वर्तमान काळात राहायचा प्रयत्न करा आणि आपोआप मग घटना बदलतील, असं त्यांनी सांगितलं. तर शरणागती म्हणजे आय डोंट केअर किंवा आय डोंट बॉदर असं नाही आहे. तर आत पहा, काही विरोध होत आहे का, खूप अलर्ट राहा. तर त्यांनी सांगितलं, की विरोधाचा एक गठ्ठा आत लपून राहिलेला असतो, तो न ओळखलेल्या भावनांच्या संबंधात. तर तो गठ्ठा ओळखायला शिका. आणि विरोध कसा सोडून घ्यायचा, तर लेट गो कसा करायचा, असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं, की आधी ओळखायचं, की हो विरोध आहे का, तर आहे. तो जेव्हा आतून येईल तेव्हा फक्त उपस्थित राहायचं. बघा मन कसा तो विरोध तयार करतंय, मनाचे खेळ पहा.
तटस्थतेने त्याच्यात पाहायचंय, मनालाही लेबल नाही लावायचं. विचारांचे, घटनांचे क्रम कसे चालतात ते पहा, भावनांची ऊर्जा फील करा. नंतर तुमच्या असे लक्षात येईल की विरोधाचा काही उपयोग नाही. मग वर्तमान काळावर, वर्तमान क्षणावर पूर्ण लक्ष ठेवा आणि मग विरोधच पूर्ण जाईल. मग तुम्ही जागरूक आणि दुःखी असणारच नाही. नकारात्मकता किंवा दुःख, यातना कुठल्याही प्रकारात असतील तरी तो विरोधच असतो. तर विरोध हा कायम अजागरूक असतो. तर इथे जागरूक व्हायचंय. पुढे एक प्रश्न असा आलाय की मी माझ्या दुःखी भावनांबद्दल जागरूक होऊ का? तर ऑथरनी उत्तर दिलंय की तुम्ही दुःख चूज केलंय का? तर नाही. मग ते कुठून आलं? याचा उद्देश काय आहे? तुम्ही म्हणता की तुम्ही तुमच्या दुःखी भावनांविषयी जागरूक आहात, पण हे सत्य आहे की तुम्ही तुमचे अस्तित्वच ज्याला जोडताय आणि बळजबरीने विचार करून ती प्रोसेस जिवंत ठेवताय, ते तुमची ही मनमानी आहे किंवा तुम्ही हे आपणहून करताय. तुम्ही हे चूज करताय. तुम्हाला हवंय दुःख, जिवंत राहण्यासाठी दुःख हवंय. तर जर तुम्ही पूर्ण जागरूक राहिलात वर्तमान क्षणात, तर मग नकारात्मकता वितळून जाईल आणि ताबडतोब तुमच्या अस्तित्वाचा उजेडात ती राहणार नाही. तर तुमच्या अनुपस्थितीतच ती जगते. त्यामुळे तुम्ही तुमचे दुःख जिवंत ठेवता. मुद्दाम त्याला वेळ देऊन तुमच्या अस्तित्वाबद्दल यातना देहसुद्धा जास्त टिकत नाही. मुद्दाम त्याला वेळ देऊ नका त्या दुःखाला. मुद्दाम तुम्ही वेळ देताय. तर तुम्हाला खरेच आता दुःख बास झालंय का हे विचारा. आणि दुःख जर बास झाले असेल तरच तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. कारण कसं आहे, झोपलेल्याला उठवता येतं, झोपेचं जो सोंग घेतोय त्याला नाही उठवता येत. त्यामुळे दुःख जर अजून हवं असेल, आपण चूज केलंय का? तर हो, आपणच चूज केलंय. कारण घटना तर घडून गेली, आपण त्याला विचारांनी जोडले गेलेलो आहे. तर जोपर्यंत तुम्ही शरणागती पत्करत नाही तोपर्यंत तुम्ही किती लिहिलं, वाचलं, ध्यान केलं, बोललात, आनंदीने उत्तेजित झालात, विश्वास ठेवला तरी त्याचा काही उपयोग नाही. तर जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्ही मानसिक ऊर्जेच्या पलीकडे जाल आणि मग खूप हाय फ्रिक्वेन्सीची तुम्ही ऊर्जा परावर्तित कराल. तर शरणागतीने खूप आध्यात्मिक ऊर्जा या जगात आणू शकतो. तर त्यामुळे तुमचे दुःख आणि यातनाच जातील आणि इतरांच्याही मनाच्या ऊर्जेसारखी ही ऊर्जा पोल्यूट करणार नाही. तर मनाची जी ऊर्जा असते ती ना सगळं वातावरण दूषित करते. तर मनाच्या ऊर्जेपेक्षा आपण वर यायचंय आणि आपण आपल्या अस्तित्वाची ऊर्जा या जगामध्ये आणायची आहे. तर लॉ ऑफ पोलॅरिटी म्हणजे द्वैत, तर हा कायदा या ऊर्जेला लागूच होत नाही. जो मनाच्या ऊर्जेने चालतो, जी सर्व पृथ्वीची मोठी लोकसंख्या आहे ती या मनाच्या ऊर्जेने पोल्यूट होते. पण लोकांना आध्यात्मिक ऊर्जेबद्दल माहितीच नाही आहे. तर ती आध्यात्मिक ऊर्जा जरा जग वेगळी वस्तुस्थिती तयार करतो आणि जेव्हा बरेच लोक नकारात्मकतेपासून लांब जातील तेव्हा मग जेव्हा बरेच लोक आहे ते वास्तव स्वीकारतील तेव्हा नवीन जग, नव्या पृथ्व्या तयार होतील आणि मग शांत जागरूक मनाचा पॅटर्न अजागरूक मनाचा पॅटर्न डिझॉल्व करेल. तर असं खूप चांगलं रोझी पिक्चर लेखकांनी दाखवलं आहे. तर काही दिवस हे अजागरूक मनाचे पॅटर्न ॲक्टिव्ह राहतात, पण नंतर मग ते तुमचं लाईफ नाही गव्हर्न करू शकत किंवा तुमचं आयुष्य ते चालवू नाही शकत. त्यामुळे घटना आणि लोक पूर्णपणे बदलतील आणि घटना बदलल्या नाही तर तुमची शरणागती त्या बदलवतील. तर आणि तुम्ही मग फ्री राहाल. तर असं चांगलं आपल्याला ऑथरनी एक सल्ला दिला आहे की उपस्थित राहा आणि त्या घटनेला विचारांनी जोडू नका. कुठलीही घटना घडू दे, त्याला विचारांनी जोडायचं नाही. ही घटना घडली आहे, ओके फाईन, आणि ही घटना घडलेली आहे आणि ती ॲक्सेप्ट करा. तर पुढे त्यांनी सांगितलं आहे की सरेंडर इन पर्सनल रिलेशनशिप. तर त्यांनी आपल्यासारखाच साधक आहे आणि त्यांनी प्रश्न विचारला आहे की जे लोक मला वापरतात, मॅनिप्युलेट करतात, कंट्रोल करतात, त्यांचं काय? त्यांना मी शरण जायचे का? तर इथे ऑथर असं उत्तर देतो की ती लोक स्वतःच्या अस्तित्वापासून तुटलेली असतात. तर त्याच्यामुळे अजागरूकपणे ते तुमच्यापासून ऊर्जा आणि पॉवर घेतात. पण जो अजागरूक आहे तोच वापरला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. आपण वापरलं नाही जायचं आहे, यापुढे आपण जागरूक व्हायचं आहे. जर तुम्ही त्या लोकांमधील अजागरूक पॅटर्नशी भांडू शकत नाही, जर तुम्ही विरोध केला तर दुसऱ्याच्या स्वभावाच्या माणसामुळे तुम्ही पण अजागरूक व्हाल. तर शरणागती म्हणजे त्या लोकांना शरण जा असं नक्की नाही आहे. तर त्यावेळी त्या व्यक्तीला फर्मली नाही सांगा आणि त्या सिच्युएशनपासनं, घटनेपासनं बाजूला जा आणि त्या घटनेला तुम्ही जोडू नका विचारांनी. आतून पूर्ण बिनविरोध त्याचा स्वीकार करा आणि नाही म्हणतानाही राग नको.
प्रेमाने नाही, मला काही जमत नाही, पण तिथे फर्मनेस पाहिजे. म्हणजे दुसरा तुम्हाला टेकन फॉर ग्रँटेड धरणार नाही. तर जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला नाही म्हणता तेव्हा ती प्रतिक्रिया म्हणून नाही तर आतील इन्साईट म्हणून येऊ दे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा माणसाचं जे वागणं आहे ते आत्ता माझ्यासाठी योग्य नाही आहे, सो कट ऑफ. सो मला गुरुजी कृष्णानंद कायम आठवतात, म्हणायचे आयडेंटिफाय अँड डिसअसोसिएट. म्हणजे तुम्ही ओळखा ही व्यक्ती आपल्याला त्रास देते, ही मॅनिप्युलेट करते, आणि मग त्याच्याशी तोडून टाका संबंध. सो प्रतिक्रिया नसलेले काही, असं काही म्हणजे प्रतिक्रिया फटकन आपल्याला द्यायची नाही आहे आणि असं काही वर येऊ द्यायचं नाही आहे. आतून नाही म्हणण्याची क्वालिटी पण चांगली असू द्या, असं ऑथर सांगतात. नाही जो पूर्णपणे नकारात्मकतेच्या पलीकडे असेल, जो अजून यातना देहला म्हणजे फुलवणार नाही किंवा यातना देह तयार करणार नाही, तर प्रेमाने पण फर्मली नाही ना, नाही हे जमणार नाही, संपलं. एकदा सांगायचं आणि त्याच्यातनं बाहेर पडायचं. तर आता पुढचा प्रश्न साधकाने विचारला की मी जॉबमध्ये नावडत्या परिस्थितीत आहे, मी शरणागत व्हायचा प्रयत्न करत आहे पण शक्य होत नाही, तर त्यामुळे आतून सतत विरोध होतोय, तर काय करू? तर त्यांनी सांगितलं की जर शरणागती शक्य नसेल तर पटकन बोलून टाका. एखादी गोष्ट एखाद्या माणसाची तुम्हाला पटत नाही आहे तर तुम्ही डायरेक्ट बोलून टाका. काहीही करा, सिच्युएशन बदला किंवा त्याच्यातून त्या सिच्युएशनमधनं स्वतःला बाहेर काढा. तुमच्या आयुष्याची जबाबदारी घ्या. तर तुमची सुंदर उपस्थिती पोल्यूट करू नका. ही पृथ्वी पण पोल्यूट करू नका. ही पृथ्वीमध्येही खूप तुम्ही पोल्युशन आणू नका. अनहॅपीनेसला तुमच्यामध्ये स्थान देऊ नका किंवा घर देऊ नका. जर तुम्ही ॲक्शन घेऊ शकत नसाल तर तुम्ही तुरुंगात असता. मग तुम्हाला 2 चॉईसेस असतात, एक तर शरणागती किंवा ते बंधन किंवा आतील स्वातंत्र्य बाहेरच्या गोष्टीपासून. यातना घ्यायच्या का शांतता घ्यायची हे आपण ठरवायचं. पुढचा एक प्रश्न असा विचारला आहे की न विरोध करणे हा बाहेरच्या जगासाठी पण प्रॅक्टिस करता येतो की आपल्या आतील जीवनासाठी तो असतो? तर ऑथर सांगतात की हे फक्त तुमच्या पीसशी संबंधित आहे, शांततेशी संबंधित आहे. तर आपोआप बाहेरची परिस्थिती बदलते जेव्हा तुम्ही आतून विरोध करणं बंद करता. तर तुमचे रिलेशनशिप शरणागतीनेच बदलू शकतं. जे आहे ते तुम्ही स्वीकारू शकलात तर उत्तम. तर तुम्ही इतरही लोक जसे आहेत तसे स्वीकाराल. आणि मग तुम्ही जज करणार नाही, क्रिटिसाइज करणार नाही, शिव्याशाप देणार नाही, लेबल लावणार नाही किंवा इतरांचा बदलायचा प्रयत्नही करणार नाही. पुढे ते म्हणतात की समजा तुम्ही आर्ग्युमेंट करत असाल तर पहा तुम्हाला स्वतःबरोबर आणि दुसरा चुकीचा हे किती सारखे प्रूव्ह करावे वाटते. जर आपण एखाद्या वादविवादात पडलो आणि एखाद्या तुमच्यावर आरोप करतोय की जा तू असं केलं तसं केलं, तर आपण काय करतो, तेवढ्याच उत्साहाने नाही मी असं केलेलं नाही असं दामटवून सांगतो पहा. तर आणि काय करतो आपण, दुसऱ्याला चुकीचं ठरवतो आणि सारखं आपण स्वतःला प्रूव्ह करतो. पण आपण स्वतः किती डिफेन्सिव्ह मोडला जातो त्याचा ऑब्झर्व करा. तर आपण आपली मतं कशी ठामपणे दुसऱ्यावर थोपवतो त्याचा अभ्यास करा. ती मानसिक ऊर्जेचा अनुभव करा. ती मानसिक ऊर्जा ही अहंकारी मनाची असते. तर तुम्ही जागरूक होऊन ती ओळखा. तर एखाद्या दिवशी अचानक भांडणाच्या मध्ये तुमच्या असं लक्षात येईल की अरे हा चॉईस आहे मला भांडायचं का नाही. सो मग तुम्ही तुमची प्रतिक्रिया आपोआप सोडून द्याल आणि पहा काय काय होतं ते. तुम्ही शरणागत होता. तुम्ही काही त्या समोरच्या व्यक्तीला म्हणत नाही की तू बरोबर आहे किंवा तू चूक आहे, काही बोलत नाही. पण मग तुम्ही मनात म्हणता की मी सगळ्यांच्या वरती आहे आणि हा सगळे मनाचे खेळ चालू आहेत. आणि आपण म्हणतो की मन खेळत बसलं आहे, तो बालिशपण आहे हा आपल्या मनाचा. आणि अहंकारी मन म्हणते की मी या सर्वांच्या वर आहे. तर असं न करता आपण ॲक्सेप्ट करायचं जे आहे ते. खूप जर एखादा सारखा दोषारोपण करून तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवत असला तर त्याला सरेंडर न होता फॉर्मली नाही सांगायचं आणि त्या सिच्युएशनमधनं स्वतःला बाहेर काढायचं, स्वतःची सुटका करायची. असा एक सोपा प्रॅक्टिकल सल्ला आपल्याला ऑथर देत आहेत. तर इथे आपण या ऑडिओमध्ये थांबूया आणि याच्यावर स्वतःमधला विरोध जो होतो त्याच्यावर नक्की काम करूया. आभारी आहे. थँक्यू.